तर संजय राऊतांनी केलेल्या या टीकेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी पलटवार केलाय। मिटकरींनी संजय राऊतांना शकुनी मामा म्हटलंय, तर संजय शिरसाट आणि लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला। पाहूया। आने की संभावना है। अगर वो एक जगह आ रहे होंगे तो हमने तो खुले दिल से उनका स्वागत किया है कि इस तरीके से परिवार में परिवारवाद ना उमड़े और दोनों परिवार एक जगह एक संग रहे। अब संजय राउत साहब, उनका नाम ही संजय है करके महाभारत से वो कनेक्टेड है और शकुनी जैसा रोल जो अदा करते वो नहीं चाहते कि दोनों परिवार एक जगह आए। ठाकरे परिवार को एक जगह न लाने के लिए जिस तरीके से प्रयास बहुत पुराने सालों से संजय राउत साहब कर रहे हैं, उसी तरीके से उनका प्रयास पवार साहब की फैमिली के प्रति भी रह चुका है। पवार कुटुंबामध्ये तसं नाही। दिवाळी असो, भाऊबीज असो, आणखी कोणताही सण असो, हे कुटुंब एकत्र येतं, एकत्र एकमेकाशी ते बोलतं। त्यांनी राजकारणाला दुय्यम स्थान देऊन कुटुंबाला प्रथम स्थान दिलेलं आहे, म्हणून ह्या दोघांमधला हा मोठा फरक आहे। म्हणून उद्या शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र जर तुम्हाला दिसले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं। त्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही राजकारण हे बाजूला ठेवतो, कुटुंबाला ही प्राथमिकता देतो। म्हणून उद्या त्यांची एकत्रित येऊन पुन्हा एखादं नवीन समीकरण त्यांच्यामध्ये घडू शकतं। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही वेगळी कधी आहे, म्हणजे वेगळी मानतच नाही मी, तर हे असतानाच एक आहेत। मग अजितदादा पवार विरोधी पक्षात येऊन काम करणार आहेत, तर रोहितदादा पवार रिकाम्या असलेल्या मंत्रिपदावर जाऊन काम करणार आहेत, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे। आणि मी एक कार्यकर्ता म्हणून रोहितदादांना सांगेन, रोहितदादा कधीतरी विरोधी पक्षामध्ये सुद्धा थोडे दिवस काम केलं पाहिजे ना। लोकनेता व्हायचा असेल तर जनसामान्यांच्या प्रश्नावर लढलं पाहिजे, विरोधी पक्षात काम केलं पाहिजे। नेहमी सत्तेत राहाल तर मग गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा। तुम्हाला अमित शहाजींना जाऊन नमस्कार चमत्कार करावे लागतील।